नवीन मोहीर भावेन सदा सोंती भवन्तु ते भवतु नवीन मोहीर भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वसङ्घानुभावेन सदा सोंती भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वबुद्धानुभावेन सदा भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वबुद्धानुभावन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वबुद्धानुभावेन सदा सोंती भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वसङ्घानुभावेन सदा सोंती भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वबुद्धानुभावेन सदा सोंती भवन्तु ते नखदेखं भूतानं पापगहं निवारणं परितत्सानुभावेन मतंगव मंगलाचे चामनाप सगुण सर्दो पाप गहो दुसपिनगतं बुद्धारा सोंती भवन्तु ते साधु साधु साधु। चला आता आपल्या जागी भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वबुद्धानुभावेन सदा सोंती भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वधर्मानुभावेन सदा सोंती भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वसम्मानुभावेन सदा सोंती भवन्तु ते इचितं पतितं तुयं क्षिप्रमेव समेज्यतु सर्वे पुरन्तु चित्तसङ्कल्पं पतिमेव च ततो निब्बान संपत्ति विनाते समजतु। घरवाल्यांनी एक मिनिट घरवाल्यांनी साधू कार्य द्यायचे साधू 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 उपस्थित बाळगवायचं आहे। आपल्याला वेळ मिळेल तसं शुभेच्छा द्यायच्या आहेत कारण इकडचा कार्यक्रम संपून अजून पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत। तदनंतर खरं पाहिलं तर आजचा जो भूमिपूजन आहे तो भूमिपूजनाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झालेला आहे असं मी जाहीर करतो आणि आपल्या सर्वांच्या उपस्थितीत सरनेतर होऊन कार्यक्रम ही एक भूमिपूजनाचा कार्यक्रम संपला असं जाहीर होईल। तर परत एकदा बौद्धजन नथी मे शरणं अयं बुद्धो मे शरणं वरं एतेन सचवजेन होतु मे जय मंगलं नथि मे शरणं अयं धम्मो मे शरणं वरं एतेन सचवजेन होतु मे जय मंगलं नथि मे शरणं। परिवारांचे या कार्यक्रमामध्ये खरोखर मनपूर्वक स्वागत। थोड्या वेळाची विश्रांती घ्यावी अशी जोरदार टाळ्या साहेबांसाठी होऊन जाऊ दे। चाल तुमच्या या कार्यक्रमामध्ये मी मनपूर्वक स्वागत करतो।
आज आपल्या बिझी शेड्यूलमध्ये वेळात वेळ काढून आपण या कार्यक्रमाला भेट दिली, आपलं प्रेम इथे दर्शवलं, त्याबद्दल मी आयोजकातर्फे आणि रियाज प्रतिष्ठान यांच्या वतीने आपले मनपूर्वक स्वागत करतो. जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल सुपे यांना मंचावरती येण्याची विनंती करतो. कृपया आपण मंचावरती यावं. सन्माननीय प्रफुल्ल सुपे साहेबांना मी विनंती करतो की त्यांनी मंचावरती यावं. तसेच आपल्या ह्या कार्यक्रमाच्या वतीने DYSP साहेबांचा शाल आणि श्रीफळ देऊन सन्मान करण्यात येत आहे. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण साहेबांचं स्वागत करूया. प्रमाणपत्र, श्रीफळ, सन्मानचिन्ह देऊन सुपे साहेबांना सन्मानित करण्यात येत आहे. सगळ्यांच्या जोरदार टाळ्या होऊन मंडळी आज या सगळ्या कार्यक्रमासाठी आपण सगळेजण उपस्थित आहात. आपल्या सगळ्यांचेही मनपूर्वक आभार. त्यास आम्ही मंचावरती येण्याची विनंती करतो. बौद्धाचार्य सन्माननीय दत्ताराम नथुराम गायकवाड साहेबांना मी मंचावरती येण्याची विनंती करतो. सन्माननीय गायकवाड साहेबांना देखील सन्मान चिन्ह, शाल, पुष्पगुच्छ आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात यावं अशी मी विनंती आयोजक टीमला आणि सन्माननीय DYSP साहेबांना करतो. सत्कार मूर्तीचं जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण स्वागत करूया. श्रीमान बाबूराव शेलार साहेबांना, बौद्धाचार्य सन्माननीय श्रीपाद बाबूराव शेलार साहेबांचा देखील सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र, शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करावा अशी मी विनंती DYSP साहेबांना करतो. जोरदार टाळ्या या सन्मानासाठी आपल्या सगळ्यांच्या होऊन जाऊ दे. या सन्मान मूर्ती बौद्धाचार्य नारायण आत्माराम जाधव यांचं. पोलीस सत्कार मूर्तींना शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येत आहे. आपल्या सगळ्यांच्या जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे त्यासाठी. आज आपल्या ह्या कार्यक्रमाला उपस्थित सर्व सन्मान मूर्तींचं एकदा जोरदार टाळ्याने आपण स्वागत करूया पुन्हा एकदा. रियाज प्रतिष्ठानच्या वतीने पुढील सन्मान मूर्ती बौद्धाचार्य सन्माननीय किरण धर्मा गायकवाड साहेब यांना देखील मी मंचावरती येण्याची विनंती करतो. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण स्वागत करूया मंचावरती सन्माननीय किरण धर्मा गायकवाड साहेबांचं. यांना देखील शाल, पुष्पगुच्छ, सन्मान चिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात यावं अशी मी विनंती साहेबांना करतो. प्रत्येक सन्मान मूर्तीसाठी आपण सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवाव्यात अशी मी विनंती आपण सगळ्यांना करतो. तसेच पुढील सन्मान मूर्ती बौद्धाचार्य सन्माननीय अनिल विष्णू जाधव साहेबांना देखील मी मंचावरती येण्याची विनंती करतो. जाधव साहेबांना देखील शाल, पुष्पगुच्छ, प्रमाणपत्र आणि सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात यावं असं मी DYSP साहेबांना सन्मान होऊन जाऊ दे. सगळ्यांच्या जोरदार टाळ्या जाऊन. रियाज
प्रतिष्ठानच्या वतीने मी तुम्हा सगळ्या रसिकांचं या कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत करतो आणि मनपूर्वक आभार देखील व्यक्त करतो। आज मोठ्या संख्येने आपण या कार्यक्रमाची उपस्थिती वाढवली त्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनपूर्वक आभार। पुढील सत्कार मूर्ती बौद्धाचार्य प्रदीप काशीनाथ जाधव साहेबांना देखील सन्मान चिन्ह, पुष्पगुच्छ आणि शाल देऊन सन्मान करण्यात यावा अशी मी आयोजकांना विनंती करतो। आपल्या दोघांनाही थोडी मी विनंती करेन की आपण जरा थोडंसं मंचाच्या पुढे यावं, जेणेकरून जे फोटोग्राफर्स आहेत त्यांना व्यवस्थितपणे आपली प्रतिमा घेता येईल। सत्कार मूर्तींसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत एकदा। माननीय बौद्धाचार्य एकनाथ काळे साहेबांना शाल, पुष्पगुच्छ, प्रमाणपत्र आणि सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात येत आहे। जोरदार टाळ्या आपल्या सगळ्यांच्या। त्याचप्रमाणे पुढील सत्कार मूर्ती बौद्धाचार्य सन्माननीय सुजय कैलास जाधव साहेब यांना मी विनंती करतो की आपण मंचावरती यावं। शाल, पुष्पगुच्छ, सन्मान चिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येत आहे। अनिलराज रामदास होकडे साहेब यांचा सन्माननीय अनिलराज रामदास होकडे साहेब यांना पुष्पगुच्छ, शाल, प्रमाणपत्र आणि सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात यावं असं मी साहेबांना विनंती करतो। रियांश प्रतिष्ठानच्या वतीने मी आपले मनपूर्वक आभार देखील व्यक्त करतो। वसई तालुक्यातील आपल्या समान नागरिकांचा आवाज किंवा नागरिकांचे प्रश्न हे आपल्या वृत्तपत्राद्वारे, आपल्या माहितीद्वारे सगळ्यांपर्यंत पोहोचवणारे आपले सगळे पत्रकार बंधू, खरंच त्यांचं मनपूर्वक या कार्यक्रमामध्ये सन्मान आणि आभार। तसेच पुढील सत्कार मूर्ती सन्माननीय श्री विजय गणू खेतले साहेब यांना देखील मी विनंती करतो की आपण कृपया मंचावरती यावं। सन्माननीय श्री विजय गणू खेतले साहेब यांचा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये मंचावरती आपण आमंत्रित करूया आणि मी साहेबांना विनंती करतो की त्यांना शाल, पुष्पगुच्छ, सन्मान चिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात यावं। रियांश प्रतिष्ठानच्या वतीने आपले मनपूर्वक आभार। वसई विभागातील मुक्त पत्रकार सन्माननीय श्री केदारनाथ रामचंद्र म्हात्रे साहेबांना मी विनंती करतो की आपण मंचावरती यावं। मुक्त पत्रकार सन्माननीय श्री केदारनाथ रामचंद्र म्हात्रे साहेबांना जोरदार टाळ्यांच्या गजरावरती आपण मंचावरती आमंत्रित करूया। सन्माननीय केदारनाथ रामचंद्र म्हात्रे साहेबांना पुष्पगुच्छ, प्रमाणपत्र, शाल आणि सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात येत आहे। जोरदार टाळ्या सगळ्यांच्या होऊन जावेत। रियांश प्रतिष्ठानच्या वतीने आपले मनपूर्वक आभार। सन्माननीय श्री सुनील दत्तात्रय घरत साहेब यांना देखील मी विनंती करतो की त्यांनी मंचावरती यावं। साहेबांना विनंती करतो की आपण शाल, पुष्पगुच्छ, सन्मान चिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन त्यांना सन्मानित करण्यात यावं। रियांश प्रतिष्ठानच्या वतीने आपले मनपूर्वक आभार। उपस्थित सर्व मान्यवरांसाठी आपण एकदा जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करूया। तसेच पुढील सन्मान मूर्ती सन्माननीय श्री विजय देवकी तुकाराम देसाई साहेब यांना मी विनंती करतो की आपण कृपया मंचावरती यावं।
माननीय श्री भरत गोविंद म्हात्रे साहेब उपस्थित असतील तर त्यांनी कृपया मंचावरती यावं. चव्हाण साहेब उपस्थित असतील तर कृपया आपण मंचावरती यावं आणि जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये मंचावरती आपण आमंत्रित करूया सन्माननीय श्री वचिंद्र एकनाथ चव्हाण साहेब यांना. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण साहेबांचं मंचावरती स्वागत करूया आणि मी साहेबांना विनंती करतो की पुष्पगुच्छ, शॉल, सन्मान चिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन साहेबांना सन्मानित करण्यात यावं. रियाज प्रतिष्ठानच्या वतीने आपले मनपूर्वक आभार. त्याचप्रमाणे पुढील सत्कार मूर्ती सन्माननीय श्री प्रवीण नलावडे साहेब उपस्थित असतील तर कृपया आपण मंचावरती यावं. सन्माननीय श्री प्रवीण नलावडे साहेब. सत्कार मूर्ती सन्माननीय श्री मनोज बाबूराव सातवी साहेब यांना मी विनंती करतो की आपण उपस्थित असाल तर कृपया मंचावरती यावं. पुढील सत्कार मूर्ती सन्माननीय श्री चंद्रकांत गजानन भोईर साहेब यांना मी विनंती करतो की आपण मंचावरती यावं. रियाज प्रतिष्ठानच्या वतीने या कार्यक्रमामध्ये आपण उपस्थिती दर्शवल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. रियाज प्रतिष्ठानच्या या सोहळ्यामध्ये आपण सगळे मोठ्या संख्येने जमला त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे देखील मनपूर्वक आभार. तसेच पुढील सन्मान मूर्ती सन्माननीय श्री भालचंद्र प्रकाश कोलम साहेब यांना मी विनंती करतो की आपण उपस्थित आहात तर कृपया मंचावरती यावं. आणि जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण मंचावरती आमंत्रित करूया सन्माननीय श्री भालचंद्र प्रकाश कोलम साहेब यांना. आदरणीय साहेबांना विनंती करतो की शाल, पुष्पगुच्छ, सन्मान चिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन साहेबांचा सन्मान करायचा आहे. रियाज प्रतिष्ठानच्या वतीने आपले मनपूर्वक आभार. अच्छा, या कार्यक्रमाला उपस्थित सर्व सन्मान मूर्तीचे, सर्व सत्कार मूर्तींचे मी मनपूर्वक स्वागत करतो. तसेच पुढील सन्मान मूर्ती माननीय श्री रायन डायस साहेब यांना मी विनंती करतो की आपण उपस्थित असाल. जोरदार टाळ्या सत्कार मूर्तीसाठी होऊन जाऊ देत. मी आदरणीय साहेबांना विनंती करतो की आपण शाल, पुष्पगुच्छ, प्रमाणपत्र आणि सन्मान चिन्ह घेऊन साहेबांचा सन्मान करायचा आहे. रियाज प्रतिष्ठानच्या वतीने आपले मनपूर्वक आभार. पुढील सत्कार मूर्ती सन्माननीय श्री संतोष गोविंदराव गायकवाड साहेब यांना मी विनंती करतो की आपण कृपया मंचावरती यावं. आणि जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण मंचावरती आमंत्रित करूया सन्माननीय श्री संतोष गायकवाड साहेब यांना. सत्कार मूर्तींचा शाल, पुष्पगुच्छ, सन्मान चिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात यावं अशी मी विनंती करतो. रियाज प्रतिष्ठानच्या वतीने आपले मनपूर्वक आभार. त्याचप्रमाणे पुढील सत्कार मूर्ती सन्माननीय श्री अरुण शांता कुमार सिंग साहेब यांना देखील मी विनंती करतो की आपण कृपया मंचावरती यावं. आणि जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण मंचावरती आमंत्रित करूया सन्माननीय श्री अरुण शांता कुमार सिंग या साहेबांना. सन्माननीय अरुण शांता कुमार सिंग साहेबांना शाल, पुष्पगुच्छ, सन्मान चिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात यावं अशी मी आदरणीय साहेबांना विनंती करतो. रियाज प्रतिष्ठानच्या वतीने आपलं मनपूर्वक स्वागत. पुढील सत्कार मूर्ती सन्मान्य श्री
अब्दुल कलाम सत्तार समावे साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी कृपया मंचावरती यावं. त्यांना देखील पुष्पगुच्छ, शाल, सन्मान चिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात यावं असं मी आदरणीय साहेबांना विनंती करतो. रियाज प्रतिष्ठानच्या वतीने आपले मनपूर्वक आभार. पुढील सत्कार मूर्ती सन्माननीय श्री नईम अहमद अब्बासी साहेब यांना मी विनंती करतो की आपण कृपया मंचावरती यावं. सन्मानित करण्यात यावं असे मी आदरणीय साहेबांना विनंती करतो. रियांश प्रतिष्ठानच्या वतीने आपले मनपूर्वक आभार. जमलेल्या सर्व मान्यवरांना, सर्व रसिक श्रोत्यांना, आपतिष्टांना, मित्र परिवारांना सगळ्यांना एक महत्त्वाची सूचना आहे की या सन्मान सोहळ्यानंतर या ठिकाणी आपण केक कटिंग करून बर्थडे सेलिब्रेशन करणार आहोत. बुर्ज खलिफाचा केक आपल्या सगळ्यांच्या समोर तिथे कट करून आपण रियांशला सगळ्यांनी बर्थडेच्या शुभेच्छा. चंद्र गायकवाड साहेब यांना शाल, पुष्पगुच्छ, सन्मान चिन्ह आणि सौ शहनाज अन्सार शेख यांना मी विनंती करतो की आपण कृपया मंचावरती यावं. आदरणीय साहेबांना विनंती करतो की उपस्थित मान्यवर सन्मान्य सौ शहनाज शेख मॅडम यांचा आपण शाल, पुष्पगुच्छ, सन्मान चिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन सन्मान करायचा. रियांश प्रतिष्ठानच्या वतीने आपले मनपूर्वक आभार. फोटो लीजिए, योग चालू कीजिए, वीडियो चालू, फोटो ले लीजिए. विश्व प्रताप सिंग साहेबांना मी विनंती करतो की आपण कृपया मंचावरती यावं. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण मंचावरती आमंत्रित करूया सन्माननीय श्री विश्व प्रताप सिंग साहेब यांना. आदरणीय साहेबांना मी विनंती करतो उपस्थित सर्व मान्यवरांना, परिवार सदस्यांना किंवा उपस्थित सर्व आपतेष्टांना मी विनंती करतो की आपण कोणीही कार्यक्रम सोडून जाऊ नये. कार्यक्रम अजून बराचसा बाकी आहे. बर्थडे सेलिब्रेशन बाकी आहे. याच्या सन्मान सोहळ्यानंतर कार्यक्रमाला बर्थडे सेलिब्रेशनला सुरुवात होणार आहे. तत्पूर्वी आपण कोणीही कार्यक्रम सोडून जाऊ नये अशी आयोजक टीमतर्फे मी विनंती करतो. ग्रामपंचायत विरायण खुर्द सन्मान्य सौ मान्यवरांचं स्वागत आपण मंचावरती करूया. सन्मान्य श्री राजेंद्र हरकिशन शर्मा. साहेबांना शाल, पुष्पगुच्छ, सन्मान चिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात यावं असं मी आदरणीय साहेबांना विनंती करतो. रियांश प्रतिष्ठानच्या वतीने आपले मनपूर्वक आभार. त्याचप्रमाणे पुढील सत्कार मूर्ती सन्माननीय श्री नजीर अब्दुल रहमान मुलानी साहेबांना मी विनंती करतो की आपण कृपया मंचावरती यायचे. रियांश प्रतिष्ठानच्या वतीने आपले मनपूर्वक आभार. त्याचप्रमाणे पुढील सत्कार मूर्ती सन्माननीय रवी राठोड साहेब यांना मी विनंती करतो की आपण कृपया मंचावरती यावं. पत्रकार सन्माननीय श्री रवी राठोड साहेब यांना विनंती करतो की कृपया आपण मंचावरती यावं. आपल्या सगळ्यांना सूचित करण्यात येत आहे की स्नेह ह्या सन्मान सोहळ्यानंतर बर्थडे सेलिब्रेशन होणार आहे आणि बर्थडे सेलिब्रेशन नंतर आपल्या सगळ्यांसाठी स्नेहभोजनाची व्यवस्था देखील करण्यात आलेली आहे. त्यामुळे स्नेहभोजनाचा आस्वाद सगळ्यांनी घ्यावा. आस्वाद न घेता कोणी जाऊ. रवी राठोड साहेबांना शाल, पुष्पगुच्छ, सन्मान चिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येत आहे. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे सगळ्यांच्या. रियांश प्रतिष्ठानच्या वतीने आपले मनपूर्वक आभार. त्याचप्रमाणे पुढील सत्कार मूर्ती सन्माननीय श्री संजय जैन साहेब यांना मी विनंती करतो की आपण कृपया मंचावरती यावं. सन्माननीय श्री संजय जैन साहेब यांना विनंती करतो की आपण कृपया मंचावरती यावं. सन्माननीय संजय जैन साहेबांना शाल, पुष्पगुच्छ, प्रमाणपत्र आणि सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात यावं असं मी आदरणीय साहेबांना विनंती करतो. रियांश प्रतिष्ठानच्या वतीने आपले मनपूर्वक आभार.
नालंदा बुद्ध विहार ट्रस्टच्या सर्व सदस्यांना मी विनंती करतो की त्यांनी कृपया सगळ्यांनी मंचावरती यायचे. नालंदा बुद्ध विहार ट्रस्ट आंबवडे गाव या ट्रस्टच्या सगळे सदस्य, सगळे मान्यवर यांना सगळ्यांना मी विनंती करतो की आपण सगळ्यांनी प्रथमतः पहिल्यांदाच आम्हाला समोरून फोन करून बोलवलं की आपण केलेल्या कामाचं आम्हाला कौतुक आहे आणि त्यासाठी आम्हालाही सुद्धा आमचा खारीचा वाटा धम्मदानाच्या स्वरूपाने देणं आहे असं समोरून आम्हाला फोन केलं. समाजामध्ये बरेच लोक धम्मदान करतायत, पण आम्ही मंडळीनं पहिल्यांदा असं पाहिलं की भोईर कुटुंब की ज्याने आम्हाला समोरून सांगितलं की नाही तुम्ही इतकं काम चांगलं केलेलं आहे, आमच्याकडनं तुम्हाला काहीतरी पाहिजे, आम्ही देणं आहे, म्हणून आम्ही एक समाजाचं देणं आहे. आणि म्हणून या फॅमिलीनं, या कुटुंबानं रियांच्या वाढदिवसाच्या निमित्त आम्हाला आमच्या या कार्यक्रमासाठी $50,304 रकमेचा हा धनादेश दिलेला आहे. आम्ही समस्त आंबोडेकर आणि या नालंदा बुद्ध ट्रस्ट आपले शतशः ऋणी आहोत आणि आपले आभारी आहोत. धन्यवाद साहेब. अगदी मोजक्या शब्दामध्ये आपण केलेल्या कौतुकाचा आणि दिलेल्या सन्मानाबद्दल आपण खरोखर द्यावं अशी मी त्यांना विनंती करतो. सर्वप्रथम अतिशय भाग्यशाली म्हणून जो या कामांसारख्या ग्रामीण परिसरात भोईर कुटुंबियांमध्ये जन्माला आला त्या रियांशला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि तुम्हा सर्वांच्या वतीने त्याला अनेक उत्तम आशीर्वाद या प्रसंगी मी देतो. रियांशने खूप मोठं व्हावं, शिकावं, आईवडिलांचं, भोईर कुटुंबियांचं नाव उज्ज्वल करावं अशी त्याला शुभेच्छा पत्रकारांच्याही वतीने आणि सर्वांच्याही वतीने मी इथे व्यक्त करतो. मित्रहो, घर, गाव, समाज यात वावरताना प्रतिष्ठा, समाजामध्ये एक दर्जा टिकवून हा प्रवास करताना प्रत्येकालाच अर्थार्जन हा एक महत्त्वाचा मुद्दा असतो. भविष्य असतं, घराचं, कुटुंबाचं, मुलांचं, प्रत्येकालाच अर्थार्जन गरजेचं असतं. पैसा प्रत्येकाला प्यारा असतो. अनेकांना तो प्रचंड प्रमाणात प्रसन्नही ती लक्ष्मी होते, परंतु घराच्या गरजा, कुटुंबाच्या गरजा या पलीकडे जाऊन समाजासाठी आपण काही देणे लागतो आणि अंतःकरण उदार ठेवून कुठलीही त्या समाजाकडून, कुठलीही त्या गावाकडून, परिसराकडून कुठलीही अपेक्षा न ठेवता त्या प्रांतासाठी, त्या विभागासाठी काहीतरी पदरमोड करणं याला फार मोठी दिलेरपणा लागतो, एक उदार वृत्ती लागते. आणि आपल्या मुलाच्या जन्मदिनानिमित्ताने आमचे मित्र नवीद भोईर कुठलीही लालसा, कुठलाही स्वार्थ न बाळगता अनेक वर्षापासून देणाराने देत जावे या वृत्तीने ते वागत आहेत. खरं तर भोईरांचं मला खूप आश्चर्य वाटतं. पत्रकारांवर त्यांचा खूप जीव आहे, खूप प्रेम आहे. खरं तर कुठली बातमी छापा, कुठली प्रसिद्धीपत्र, कुठली प्रेस नोट पाठवली असं वर्षभर होत नाही आणि वर्षातून 2-3 वेळा तरी ते आमची आठवण काढतात. प्रसिद्धी मिळवणं हा उद्देश नसतो किंवा खूप काही प्राप्त करणं हाही त्यांचा उद्देश नसतो, पण त्यांना पत्रकारांमध्ये रमणं आनंदाचं वाटतं. आणि आज तर मला इथे अनेक त्यांचे पैलू बघायला मिळाले. नालंदा बुद्ध विहारला दिलेली तुम्ही मदत ही फार मोठी गोष्ट आहे. अनेक सामाजिक उपक्रम त्या ट्रस्टला यातून करता येणार आहे. हे सगळं करत असताना समाजात विविध क्षेत्रामध्ये काही लोक चांगलं काम करत असतात.
त्या चांगलं काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना कुठेतरी खांद्यावर एक कौतुकाची थाप हवी असते आणि भोईर कुटुंबियांनी रेयांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने तेही आज केलं. समाजातील विविध स्तरातील लोकांचं अतिशय शिस्तबद्ध की त्याला सिल्वर मेडल लावलेलं, त्यांनी पदक दिलेलं आहे, प्रमाणपत्र बहाल केलेलं आहे. आणि मला आनंद याचा वाटतो की आमचे DYSP साहेब पालवे साहेबांनी कारागृहामध्ये, पालवे साहेब DYSP आहेत, त्यांनी सुद्धा आज वेळ काढून भोईर कुटुंबियांच्या आनंदात ते सहभागी झालेले आहेत. आणि मी सर्वांचंच कौतुक करेन. आमचे ॲडव्होकेट घरट साहेब, खूप मोठमोठी माणसं या मंडपात बसलेली आहेत. काहींचं मला नाव घ्यायचं राहून गेलं तर माफ करा, पण अतिशय प्रतिष्ठित अशा या प्रेक्षकांपुढे, श्रोत्यांपुढे आज रियांशला प्रचंड अशा आशीर्वादातून त्याचा वाढदिवस साजरा होतोय, याचं मला कौतुक वाटतं. पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा देतो. तालुक्यातील विविध स्तरातील आणि विविध दोन्ही संघातील पत्रकारांना त्यांनी निमंत्रित केलं, मान सन्मान दिला. पत्रकारांच्या वतीनेही मी त्यांचं या ठिकाणी आभार मानतो आणि रेयांशनी खूप मोठं व्हावं अशी पुन्हा एकदा ईश्वराकडे प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. साहेब, आपल्याला विनंती करतो की आपण कृपया मंचावरतीच थांबावं. गरज साहेब कृपया. आणि आपल्या नवीन साहेबांचे ते परम मित्र आहेत. प्रत्येक त्यांच्या कार्यामध्ये त्यांचा हातभार असतो, त्यांचं मार्गदर्शन असतं, त्यांचं सहकार्य असतं, त्यांची मदत देखील असते. आणि अशी मैत्री आपण अशी टिकवावी, ह्या मैत्रीचं एक प्रतीक म्हणून मी नवीन साहेबांना विनंती करतो की सन्माननीय उपस्थित घरत साहेबांना मी विनंती करतो की आपण कृपया मंचावरती यावं. सन्माननीय DG घरत साहेबांना मी विनंती करतो की कृपया आपण मंचावरती यावं. ते घरत मॅडमला देखील आपण विनंती करूया की जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांना मंचावरती आमंत्रित करूया. जोरदार टाळ्या दोघांसाठी होऊन जाऊ द्या. आणि आजच्या कार्यक्रमाला उपस्थित आदरणीय पालवे साहेब आणि आदरणीय रोकडे साहेब यांना मी विनंती करतो की आपण दोघांनी घरत साहेब आणि मॅडम यांना सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात यावं. शाल पुष्पगुच्छ सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करावा अशी मी विनंती करतो. आजच्या कार्यक्रमाला उपस्थित सन्माननीय घरत साहेबांचा शाल पुष्पगुच्छ सन्मान चिन्ह देऊन आपण सत्कार करतोय. एकदा जोरदार टाळ्या सत्कारासाठी सगळ्यांच्या होऊन जाऊ देत. उपस्थित सर्व रसिकांना, सर्व नागरिकांना, सर्व मान्यवरांना मी विनंती करेन की जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत सगळ्यांच्या. एकदा शाल पुष्पगुच्छ सन्मान चिन्ह देऊन घर कुटुंबाचा आपण सन्मान करत आहोत. रियांश प्रतिष्ठानच्या वतीने त्यांचे मनपूर्वक आभार. आजच्या कार्यक्रमाचे बौद्धाचार्य आदरणीय प्रदीप जाधव गुरुजी आणि त्याचबरोबर जिल्ह्याचे विद्यमान अध्यक्ष आदरणीय सुपे गुरुजी आणि संपूर्ण बौद्धाचार्य या ठिकाणी उपस्थित, या सगळ्यांच्या वतीनं मी या ठिकाणी माझं मनोगत व्यक्त करतोय. आयुष्यमान संतोष भोईर, विनोद भोईर, नवीन भोईर आणि प्रवीण भोईर आणि त्याचबरोबर त्यांच्या मातोश्री तारामती हरिश्चंद्र भोईर त्यांच्या नावानं ही सुंदर वास्तू या ठिकाणी उभी राहणार आहे आणि त्याचा भूमिपूजन सोहळा या ठिकाणी संपन्न झालाय. त्याचबरोबर पालघर जिल्ह्यातील सर्व बौद्धाचार्य जे बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार करतात, मानवतावादाचा प्रचार आणि प्रसार करतात, त्यांना या ठिकाणी सन्मानित करण्यात आलंय. पत्रकारांना आपण सन्मानित केलेला आहे. महत्वाचं म्हणजे पत्रकार हा लोकशाहीतला एक महत्वाचा पाया, भारतीय संविधानाचं अमूल्य असं दागिनं परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलंय आणि कायद्याचे रक्षक असलेले सन्माननीय DYSP साहेब पालवे साहेब या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण हा सोहळा सगळा पार पडलेला आहे. त्याच्याबद्दल मी आपलं मनापासून हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो. आज रेयांचा वाढदिवस, बुर्ज खलिफाचा प्रतिकात्मक आपण केक मागून हा वाढदिवस साजरा करताय.
बुर्ज खलिफाच्याही उंचीपेक्षा जास्त उंची त्याच्या कार्याची कशी उभी राहील, आपली उत्तरोत्तर प्रगती त्या दुबई मधल्या उंच टॉवर पेक्षा जास्तीत जास्त उंचीची कशी राहील आणि आपली सद्गती कशा पद्धतीने प्राप्त होईल, याच मी बुद्ध धम्म आणि संघ बलाच्या वतीनं आपल्याला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून धम्मासाठी, त्याचबरोबर नालंदा बुद्धविहार असेल, त्याचबरोबर सामाजिक क्षेत्रातील मान्यवर असतील, प्रत्येकाचा आदर सन्मान आपण या ठिकाणी केला, त्याबद्दल देखील समाधान व्यक्त करतो. नक्कीच भगवान बुद्धाचा धम्म हा जिवंत माणसांना जिवंतपणे आदर करावा, जिवंतपणे कदर करावी, जिवंतपणे सन्मान करावा याचा प्रत्यय देणारा आहे. आपलं मेल्यानंतर काय होतं आपल्याला माहिती नाही, पण जिवंतपणे एकमेकांशी चांगलं बोला, जिवंतपणे एकमेकांचा सन्मान करा आणि तो सन्मान या ठिकाणी भोईर परिवारानं केला. निश्चित प्रकारे मी त्यांचं मनापासून भारतीय बौद्ध महासभा पालघर जिल्ह्याच्या वतीनं आदरणीय भीमराव साहेब आंबेडकर जे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आणि बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आहेत, त्यांच्या माध्यमातून चालू असलेलं हे सगळं कार्य आणि बौद्धाचार्य पालघर जिल्ह्यातले सगळे एकत्रितपणे आज एकत्र त्यांना जमा करणं आणि सगळ्या बौद्धाचार्यांच्या, म्हणजे काही माणसांना एक बौद्धाचार्यही उपलब्ध बऱ्याच वेळेला होत नाही, पण आपल्या रेयांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं पालघर जिल्ह्यातून एवढे एकत्रित बौद्धाचार्य येणं, उपलब्ध होणं आणि त्यांना आपण त्यांचा यथोचित आदर सत्कार व्यक्त करणं हे नक्कीच पुण्यकर्म संपादन केल्यासारखं आहे. मी आपल्या सर्वांप्रती खूप खूप मंगलकामना व्यक्त करतो. रेयांश बाळाला, तो रेयांश पण फार छान, अगदी गोड स्वभावाचा आहे. मगाशी पटकन जवळ आला, पटकन कडेवर आला, पटकन अगदी प्रत्येकाशी आपुलकीनं अगदी तो जवळ होऊन जातो. अशाच पद्धतीने या रेयांशने पण त्याच्या आयुष्यामध्ये सर्वात मोठी संपत्ती ही माणसं कमवण्याची संपत्ती या रेयांशनं प्राप्त करून घ्यावी, ही देखील मी सर्वांच्या वतीनं खूप खूप, बघा मी जसं म्हटलो, बघा तो आता स्वतःहून कसा जवळ आलाय. या रेयांशला मी वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. आदरणीय सुपे गुरुजी आणि सर्व बौद्धाचार्यांच्या वतीनं, भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं रेयांशला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. त्याचबरोबर आई तारामती आई यांना देखील निरोगी आयुष्य लाभावं ही देखील मंगलकामना व्यक्त करतो. आणि भूमिपूजनाच्या निमित्तानं चारही भाऊ हे चार दिशेला न जाता ते एका इमारतीमध्ये एकमेकांच्या सोबतीनं ते एका इमारतीमध्ये पहिला, दुसरा, तिसरा, चौथा मजला या सगळ्या 4 मजल्यांना एकत्र करून हा सुंदर पॅलेस या ठिकाणी उभा राहणार आहे. त्याच्याबद्दल त्यांचंही मी खूप खूप कौतुक करतो. आणि पुन्हा एकदा संपूर्ण या ठिकाणी उपस्थित आपण विविध क्षेत्रातील मान्यवर त्यांचा आभार व्यक्त करतो. जाता जाता पुन्हा एकदा, कारण की आपण संविधानाला मानणारे सगळेजण आहोत, या ठिकाणी हिंदू आहेत, मुस्लिम आहेत, बौद्ध आहेत, बहुजन आहेत, आदिवासी आहेत, पण सगळ्यांना एकत्रित बांधणारं भारताचं संविधान आहे आणि त्या संविधानाला टिकवणारे आणि या ठिकाणी कधीपासून एवढे टिकून राहून म्हणजे सगळ्यांचा सन्मान या ठिकाणी आपण केलेला आहे ते सन्माननीय पालवे साहेब यांचं देखील मी पुन्हा एकदा जाता जाता धन्यवाद व्यक्त करतो आणि संपूर्ण भोईर परिवाराचं अभिनंदन करून थांबतो. धन्यवाद. जय भीम, जय बुद्ध, जय प्रबुद्ध भारत.
कृपया स्नेहभोजनाचा आस्वाद घेतल्याशिवाय कोणीही जाऊ नये.